देतो मी. तुझी चॅलेंज स्वीकार करतो. कोर्टाने जी स्टे होती ती स्टे उठवलेली आहे. ही ताकद काय कोणाला तरी पुढे करून केस टाकायची हे आमच्या बापाने आम्हाला शिकवलं नाही. यायचं मर्दासारखं पुढे यायचं. या निवडणुकीला एकदा हरवलं ना, ते कुलकर्णीच्या मुलाला हरवलं मी. 1750 मतांनी आघाडी घेऊन जिंकलो आहे. बाहुबली कोण है? हमारा आगरी समाज है. आगरी समाज में कितने बाहुबली मालूम है क्या? समाज उठ गया ना इधर से, एक आवाज़ दिया तो हज़ारों आगरी तैयार होगी इधर. लेकिन हम हमारे समाज को बोल रहे हैं. हमारे समाज का आगरी लोग का कैसे, आगरी लोग नम्रपणे रहते हैं. कुलकर्णीला आव्हान देतो मी, काय वार्ड क्रमांक 14 मध्ये उभं राहावं त्यांनी. हिंमत असेल ना तर 14 वार्डमध्ये राहून दाखव. एक आग्र्याचा बच्चा आहे बोललो, तो तुझ्याशी लढाई करणार. आगरी समाजाच्या मागे लागू नको, त्याला मी सांगतो. आगरी समाज पुरून उरेल, त्याच्या मागे लागू नको. पहिली गोष्ट मला काय माहीत नव्हतं त्या ठिकाणी काय झालं काय नाही. ते कार्यकर्त्यांनी काय केले की मला काय माहीत नव्हतं. नंतर मी त्या अगोदरच बोललो तर मला काय यातलं काय इंटरेस्ट नाही, काय सोडून द्या म्हणून मी माहीत नाही म्हणून मी सांगितलेलं होतं. परत काल त्यांनी कोर्टात गेले. जे काय आहेत 3 अपत्य आहेत का नाही, 3 अपत्य तर आहेत. ते बोईर आले, भैरव, तो कोण आहे चोर का माहीत नाही. पहिली गोष्ट, तो कोण चोर आहे तो भेटतच नाही. तो कुठे बोईर आले आणि भैरव हे भरपूर लोक शोधतात. ते चोर, ते दोन्ही चोर भेटत नाहीत. ते पण त्या ठिकाणी हे सगळं करत असताना कोण तर काय तर बोलले की माझे, तर मी तर पहिलं चॅलेंज देतो तुला, तुझी चॅलेंज स्वीकार करतो. पुढच्या वेळीची 5 वर्षानंतरची तुझी चॅलेंज स्वीकारला. आम्ही पश्चिम महाराष्ट्राला मर्द आहे म्हणलं. मी पण चॅलेंज स्वीकारला. राहिली गोष्ट टक्केवारीचे विषय, तू जेवढं महिन्याची त्याची खर्च आहे ना तेवढं मी एका दिवसात डिझेल भरतोय माझ्या गाड्यांमध्ये. त्याचे जे खाण्यापिण्याचे खर्च असेल ना एका दिवसात मी डिझेल भरतो. माझे जेवढे डंपर आहेत तेवढे पोकलँड आहेत. हे 2% जगत नाही म्हणून. 2% तुझ्यासारखे शासकीय जागा विकून मी लोकांचा हडप करून मोठा झालेला नाही. आज मेहनत करतोय, आज स्वतः मेहनत करतोय आणि ते धंदा करतोय, बिझनेस करतोय. तुझ्यासारखे शासकीय पूर्ण जागा, सरपंच असताना काय काय केलं ते सगळे रेकॉर्ड आहेत म्हणून. आणि आम्ही हे चोरीचा धंदा करत नाही म्हणून. शासकीय जागा विकून मोठे होत नाही. आणि राहिले माझे ते गोडवण आहे, ते आहे तो बोलतोय ना, त्या ठिकाणी माझी स्वतःची क्वारी होती आणि त्या ठिकाणी गोडवण आहे. असे हजारो लोकांची क्वारी आहेत, प्रत्येक ठिकाणी गोडवण आहेत सगळ्यांची. आणि होती ते त्या ठिकाणी माझी जागा आहे. त्या ठिकाणी 2 एकर 3 एकर हडप करायला का मी त्याच्यातला नाही. जे चोराचे धंदे करतात ते उलटे बॉम्ब असतात त्यांचे. माझे लहानपणा, माझे आजोबा, माझी आजी, आई वडील, मी इथंच लहान ते मोठं झालं. आगरी समाजाचंच मोठं झालंय. आगरी समाज तसे नाहीत, ते समजदार लोक आहेत. हे असे चोरांचे कुठं ऐकायचे आपल्याला. हे 1 नंबरचं चोर आहेत. दुनियाची जागा लुटलंय तिथं, शासकीय जागा. ते नंतर कळलं त्याला काय ते. त्या ठिकाणी सुरेश कुलकर्णी हे काम केलेलं नाही. तो कसला नेता आहे? तो कुठला नेता आहे? तो एक सरपंच होता. मी इथं नगरसेवक आहे 20 वर्षापासून. नेता कसला तो? आज काम कर. मी त्याची चॅलेंज स्वीकारले. आजची तारीख काय? 1 तारीख आहे. त्याने मुलाला पाडलंय, कुणाला पाडलंय, कसं पाडलंय, ते आमचे काय लोकांचे कोणाकोणाचे हात होते ते आम्हाला काय बोलायचे नाही त्या विषयावरती. राहिले ह्याची चॅलेंज मी स्वीकारलंय आणि पुढच्या वेळेस मी स्वतःच लढतो म्हणून. मुलाचा ते विषय सोड, बघू तुझी किती ताकद त्यावेळेस. बरं आता ऐका, मी तर मला तर त्या गोष्टीची माहिती नव्हतं. आता मी त्याच्यात इंटरेस्ट घेतो आणि पुढचं काम करतो. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.